पाटील गावचा विकास केला महाराज। जवळनगर तालुक्यात गाव आहे पोपट पवार आदर्श सरपंच गावचा विकास केला। ही राजकारणाच्या पलीकडची माणसं आहेत, यांची वैचारिकता राजकारणाच्याही पलीकडची आहे, म्हणून अशी वैचारिकता धारण ज्यानं केली महाराज म्हणतात तो संतापेक्षा वेगळा नाही विठाला। समाज कार्यात धावून आलं पाहिजे, हो समाजकार्य केलंही पाहिजे आणि समाजकार्य केला करता करता परमार्थही केला पाहिजे, हेही त्याचा सिद्धांत आहे। हो पूर्वी लोक म्हणायचे राजकारण राजकारण राजकारण, पण माझ्या छत्रपतीने एक सिद्ध केलं। माझे छत्रपती राज्यकर्ते होते, माझे छत्रपती राजकर्ता होते, माझे छत्रपती राजकारण करणारे होते, पण माझ्या छत्रपतीनं राजकारण करता करता एका तुकोबरायासारख्या गुरुचा पारमार्थिकाचा सल्ला घेतला आणि तेव्हा विश्वविभा गेलो, त्याला स्वराज्य। पण हे करत असताना बाबानं राजकारण नाही करावं, पण राजकारण्याला मार्गदर्शन करावं। पण हल्लीचे बाबा लोक राजकारण करावं, बाबा लोकच वेगवेगळ्या पक्षाचे झाले, यांना दांडकेने हाणलं पाहिजे, यांचे इतके घुसखोर तर वेगळे नाहीत महाराज। बाबा लोकांना नाही, कोण्या पक्षाचा आला तर आपल्यालाच आहे महाराज। मी तर पंजाकडे जर गेलो ना, मी पंजाकडे एखादा जर काँग्रेसचा मेला असला किंवा एखाद्या काँग्रेसाचा काही कार्यक्रम असला तर मला तिथं बोलिलं तर मी अभंग घेतो, उभारीला हात जगी जाणं विधी मात हात उभारीला। एखाद्या कमळावाल्याचा कार्यक्रम असला तर मी अभंग घेतो, वचनायिका कमलापती, किंवा कमलावर बैसोनी कैसी सरस्वती गाती, नाथबाबाचं स्तवन आहे। मी जर एखाद्या शिवसेनेवाल्याच्या शिंदे गटाच्या कार्यक्रमाला गेलो तर तिथं मी अभंग घेतो, हाती घेऊन या बाण रामांनी घेऊन वास, राम वास आला। हा मी जर उद्धव साहेबांच्या कार्यक्रमाला गेलो तर मी अभंग घेतो, हाती घेऊन मशाल धर्म करीतो जागरण, तुकडोजी बाबा सांगतात। मशाल आहे का नाही मशाल। आणि मी जर राज ठाकरे साहेबाच्या गेलो तर मला इंजिन नाही सापडलं, पण मी म्हणतो चुक 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 आगे न गाडी दुरांच्या देशा हवेत काळी। अजून कोणी राहिलं का? आता नवीन आलो मी जर एखाद्या कोकरोच पार्टीच्या कार्यक्रमात तर त्याचा अजून अभंग सापडला नाही मला, पण जोराचा सापडून घ्यावा लागेल महाराज। विनोदाचा भाग सोडा, काय करायचं, समाजकारण जो करील तो आपला आहे, समाजाच्या हिताला जो येईल तो आपला आहे, आणि आपणही पारखून पाहिलं पाहिजे कोण समाज हिताचा आहे, कोण समाजासाठी आहे, त्याच्या मदतीला कोणाच्या मदतीला कोण धावून येतो हे जर आपण पाहिलं तर निश्चित भारत देश हा क्रांती